कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे यातील बहुतांशी किल्ले हे उंचीने थोडकेच आहेत. पण माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असल्याने दुर्ग स्थापत्यकारांनी संरक्षणाच्या दृष्टीने येथे चौफेर बांधकाम केलेले आहे. येथील बहुतांशी किल्ल्यांच्या बांधणीचे श्रेय शिलाहार वंशातील दुसऱ्या राजा भोजला जाते. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत. कसे आहात सगळे? आज एक नवीन किल्ला म्हणजेच नवीन अनुभव. या गडाची सुद्धा माहिती आणि इतिहास भरपूर रंजक आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नेसरी आजरा मार्गे गाडी घेऊन आम्ही या किल्ल्यावर पोचलो. ह्या गडाच्या माथ्यावर दुचाकी व चारचाकी पोचते. गड जवळ येताच आम्हाला एक बलाढ्य टेहळणी बुरुजाचे दर्शन होते. ह्याच शिलाहार भोजराजाने आपल्या राजधानीसाठी पन्हाळ्यासारखा मातबर किल्ला या भूमीत बांधून काढला. पन्हाळ्यासोबत विशाळगड, रांगणा, सामानगडासारखे किल्लेही त्यानेच बांधून काढलेले आहेत. ह्या किल्ल्यांबरोबरच पन्हाळ्यासारखाच विस्तीर्ण गडमाथा लाभलेला अजून एक किल्ला या भोजराजाने या भूमीत बांधलेला आहे, आणि तो किल्ला म्हणजे किल्ले श्री भूधरगड होय. आम्ही गडमाथ्यावर पोचताच येऊन पोचतो पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथांच्या मंदिराकडे. भैरवनाथ म्हणजेच काळभैरव, आणि हे साक्षात महादेवांचंच स्वरूप आहे. भैरवनाथांचे पुरातन मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर अत्यंत सुबक कोरीव काम केलेले असून गाभाऱ्यात भैरवनाथांची शस्त्रसज्ज अशी सुंदर मूर्ती आहे. भैरवनाथांचं दर्शन करून आपण मंदिराच्या समोर येणे. मंदिराच्या समोर असलेल्या चौथऱ्यावर काही शिळा व समाधी ठेवलेल्या आहेत, त्यांचं आपण दर्शन करून घेणे. मंदिरासमोरच दीपमाळ, ध्वजस्तंभाचा बुरुज व एका चौथऱ्यावर तोफा मांडून ठेवलेल्या आहेत. ह्या दीपमाळेच्या स्तंभाला विजयस्तंभ सुद्धा म्हणलं जात आहे. ही शिवकालीन असलेली तोफ भीड या धातूने बनवलेली आहे. अशीच तोफ आपल्याला सिंहगडावर सुद्धा बघायला मिळते. मंदिराच्या समोर काही खाद्यपदार्थ सुद्धा उपलब्ध आहेत. मग आपण वळायचं छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर व शंभू महादेव मंदिराकडे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि शंभू महादेव मंदिर बंद आहे की काय बघूया. आज जाऊन खुला असेल. इथं काही उद्ध्वस्त वास्तू आपल्याला बघायला मिळतात. हेही मंदिरच असावं.
बहुतांशी किल्ल्यांवर असलेल्या मंदिरांच्या समोर तुळशी मातेचं सुद्धा दर्शन आपल्याला होतं. आणि भोलेनाथांचं मंदिर असल्यामुळे नंदी महाराज हे असणारच. मंदिरात छत्रपती श्री शिवाजी महाराजांची सुबक अशी मूर्ती बसवलेली आहे. हे पुरातन शिव मंदिर करवीरकर छत्रपतींनी बांधलेलं आहे. आणि आतल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये भोलेनाथांच्या शिवलिंगाचं दर्शन आपल्याला होतं. मग यायचं आपण शेजारच्या राजवाड्याजवळ. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. या मंदिरच्या शेजारीच आपल्याला एक राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर नसावं, राजवाडाच असावा असं मला वाटतंय, कारण याची रचना अशी केलेली आहे. एक द्वार, एक छोटं द्वार, हा पण एक आपण शयनकक्ष म्हणतो त्या प्रकारे आहे. हा राजवाड्याचा परिसर असावा. इथं तुळस होती वाटतं बहुतेक. इथं होय होय. गडाला चौफेर तटबंदी असल्या कारणाने आपल्याला पूर्ण गड तटबंदीवरूनच फिरून बघता येतो. पण गडाच्या मध्यभागी असलेली ठिकाणे आपल्याला बघण्यासाठी तटबंदीवरून खाली उतरावंच लागतं आहे. बुदरगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 3200 फूट म्हणजेच 975 मीटर एवढी आहे. आणि गडमाथ्याचे क्षेत्रफळ अंदाजे 200 एकर एवढे आहे. गडावरील पूर्वेकडच्या तटबंदीत असणारी ही वाट जकीनपेठ गावाकडे जाते. वाटेतच आपल्याला एक महाकाय जांभ्या दगडाची शिळा लागते. या शिळेला आतून पूर्णपणे पोखरलेला आहे असं म्हणतात. संध्याकाळचा अंधार होत असल्या कारणाने आपण तिकडे गेलो नाही. ह्या शिळेला स्थानिक लोक पोखरदिंडी नावाने ओळखतात. बुदरगडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाची बहुतांशी तटबंदी आजही खणखणीत व सुस्थितीमध्ये आहे. तटावर जाण्यासाठी जागोजागी दगडी जिनेही बांधलेले आहेत. तटामध्ये एकूण 3 चोर दरवाजे आहेत. या तटफेरीमध्ये चिलखती बांधणीचा बुरुजही आपणास दिसून येतो. हा गोमुखी बांधणीचा बुरुज, त्याच्याच शेजारी आपल्याला तटबंदीमध्ये शौचकूपसुद्धा पाहायला मिळते. गडाच्या चौफेर तटबंदीमध्ये शौचकूप उपलब्ध आहेत. यात मशाली घालायसाठी, मशालीचा बांबू घालायसाठी हे असं केलेलं आहे. या ठिकाणी पण मशालची काठी यात घातली जायची आणि अशी मशाल इथं वरती यायची, म्हणजे इथं टेळणीला मावळे थांबायचे. गडाच्या पश्चिम बाजूला आजही सदाहरित घनदाट जंगल आहे. पश्चिम बाजूला सुरू होणारी गडाची तटबंदी भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत एकसंग आहे. या ठिकाणी आपल्याला काही उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात. संपूर्ण गड फेरीस साधारण 3 ते 4 तास लागतात. बुदरगडावर डायरेक्ट येते वरती गाडी, 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे. कारण भैरी देवाचं मंदिर जे आहे ते आजूबाजूच्या गावकऱ्यांचं किंवा दूरवरही कोण राहत असतील त्यांचे कुळदेव आहेत, काळभैरवदेव. ठीक आहे, त्यामुळे ह्या वर्षातनं एकदा या किल्ल्यावर काळभैरव देवाची जत्रा होते. 2 पायाचं 4 पायाचं मारलं जातं आहे, जीव दिला जातो आहे निष्पाप जनावरांचा. त्यामुळे
गडावर गाडी येण्यासारखी सोय केलेली आहे. लोक येऊन मटण खावं, चिकन खावं, वरती येणाऱ्यांना, खाणापिणाऱ्यांना येणाऱ्यांना वरती यायला त्रास होऊ नये अशा पद्धतीने केला असेल. पण आमचं दुर्गप्रेमींचं काय म्हणणं की कोणताही किल्ला असू दे, वरती तुम्ही रोपवे लावला किंवा डायरेक्ट गाडी घेऊन गेला तर त्या किल्ल्याचं महत्त्व गेलं असं आम्हाला वाटते. कारण महाराजांनी ज्या काळात कष्ट खाल्ले, गड किल्ले चढून उतरून लढाया जिंकल्या, आपलं आयुष्य त्यात घालवलं, त्यांचा म्हणजे संसारच त्यांनी नाही केला, त्यांचा आयुष्याचा स्वराज्याचाच संसार त्यांनी केला आणि त्यातच सुखी राहिले महाराज. ते गड किल्ले असं डायरेक्ट वरती गाडी घेऊन कार गाड्या येतात वरती, तसं बघणं आपल्याला बरं वाटत नाही. राजगड, लिंगाणा, तोरणा, आता रांगणा बघा, 8 किलोमीटर चालत जावं लागते रांगण्याला, लांब गाडी लावून मग किल्ला येतोय. मग किल्लावरती 10-15 किलोमीटर फिरायचा पूर्ण प्रदेश. रायगडपेक्षा मोठा असेल माझ्या अंदाजान. रायगडचा जो वरचा प्रदेश आहे ना, जो पठार म्हणतो आम्ही, त्याच्यापेक्षा मोठा असेल. पुरेपुरे होते माणसाला, धडधाकड माणसाला पुरेपुरे होते पूर्ण किल्ला फिरिस्तोपर्यंत. तो किल्ला फिरून परत आणि 8 किलोमीटर परत आपल्या गाडीकडे यावं लागते. तर गाडीकडे आल्यानंतर माणसाला कुठं तर थोडाफार समाधान भेटते. त्यावेळेला महाराजांनी कसे कष्ट खाल्ले असतील हे किल्ले लढवण्यासाठी आणि लढवून टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडे. हे असं वरती गाडी घेऊन येणं आणि बघणं हे आमच्या मनाला ठीक वाटत नाही. ठीक आहे, आता जे परिवर्तन होतं आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं, चांगल्यासाठी होतं आहे म्हणून गप बसायचं. हे बघा तुम्ही समोर टुरिस्ट पॉईंट झाला आहे. हे बघा, हे तर जरा साधारण वाटतंय. पन्हाळ्यावर तुम्ही कधी जाऊन बघा. मी 2 वर्ष आधी गेलो होतो पन्हाळ्यावर. तसा पन्हाळा आम्ही 15-16 वेळा बघितलो आहे. 2 वर्ष आधी पन्हाळ्यावर गेलो होतो. पन्हाळा म्हणजे अक्षरशः महाबळेश्वर जे टुरिस्ट स्पॉट आहे ना, हिल स्टेशन आपण म्हणतो, म्हणजे ते काय गेम्स वगैरे खेळतात लहान पोरं, मोठी पोरं, हॉर्स रायडिंग, ते वेगवेगळ्या गाड्या बसायच्या फिरवायच्या टुरिस्टना, ते मुली काय कपडे घालून येतात. काय आता काय बोलणार, पन्हाळ्याची एवढी बेकार हालत झाली. मोठमोठे बंगले, लॉज वगैरे हॉटेल्स चालले तिथं. म्हणजे काय पन्हाळा हा किल्लाच राहिलेला नाही. पन्हाळ्याकडे बघून अक्षरशः वाईट वाटतंय. एवढा खतरनाक म्हणजे काय, पन्हाळ्याचा इतिहास आता काय सांगणार, माहिती असणाऱ्यांनाच समजेल ते. मी पन्हाळ्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे, तुम्हाला समजेल. पन्हाळ्याला पण जायचं एकदा. पन्हाळ्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. पण हे जे चालवलेत आता ते सिंहगडावर, पण त्या गडावर गाडी जात नाही, गड माथ्यावर जाते, मान्य आहे. पण तिथं पण ऑलमोस्ट सगळं खायला प्यायला हे ते जसं आपल्या गार्डनमध्ये पार्कमध्ये मिळतं ना, तशा पद्धतीचं करून ठेवलेत. शनिवार रविवार उठसूट लोकांना सुट्ट्या असल्या, पोरांना सुट्ट्या असल्या की पार्टी करायला, थोडं एन्जॉयमेंट करायला गड किल्ल्यांवर जायचं, कचरा करून यायचा. दुसरं काय सुचत नाही. ठीक आहे, राग मानू नका, माझ्या मनातलं होतं ते बोलून टाकलो. रामकृष्ण हरी. अजून एक वैशिष्ट्य या किल्ल्याचं आपल्याला बघायला मिळालं. या किल्ल्यावर शेती होते. मी तरी आजपर्यंत कुठल्या किल्ल्यावर शेती झालेली बघितलो नाही, पण चांगली गोष्ट आहे. शेती होते म्हणजे चांगलंच आहे, काय वाईट नाही आहे. कदाचित हे दोघे बापलेक असावे. छोटासा मुलगा आहे, तो बाबाबरोबर आपल्या शेताच्या कामाला लागला आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. हे बघा, शेती, भाताची लागवड असेल बहुतेक. नारळाची झाडं लावलेली आहेत, इथं पण काही झाडं लावलेली आहेत. भुदरगडाच्या निर्मितीचे श्रेय शिलाहार भोज राजा दुसरा याला जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगड जिंकल्यानंतर किल्ल्याची डागडुजी केली. चिलखती बांधणीचा बुरुज हे महाराजांच्या दुर्ग स्थापत्यातील प्रमुख वैशिष्ट्य आपणास भुदरगडावर दिसून येते. छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून परत स्वराज्यात येताना भुदरगडावर थांबल्याची नोंद आहे. औरंगजेबाच्या आज्ञापत्रात भुदरगडाविषयी एक नोंद सापडते. शत्रूंनी म्हणजेच मराठ्यांनी सामानगड घेतला, ठाणी व खेडी मारली, रांगणा व भुदरगड किल्ल्यात मावळ्यांचे पायदळ जमले आहे, असं औरंगजेब म्हणतो. मोगल दरबारातील बातमीपत्रानुसार 12 फेब्रुवारी 1700 साली जुल्फिकार खान हा पन्हाळगडापासून 12 कोस तातडीने सैन्यासहित चालून गेला. त्याने धनाजी जाधवरावांची बाजारबुणगे लुटली. धनाजी जाधवरावांनी आपलं ठिकाण सोडून भुदरगडावर कूच केली असा नोंद आहे. पुढे हा गड परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या ताब्यात तब्बल 10 वर्षे होता. नंतर गडाचा ताबा करवीर छत्रपतींकडे आला. सन 1844 साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडाला भुदरगडावरील बाबाजी आयरेकर नावाच्या शूर किल्लेदारानेही साथ दिली. भुदरगडावरील हे बंड मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी गडावर हल्ला केला. यावेळी सुबान निकम आपल्या 300 साथीदारांसह भुदरगडावरील शिबंदीला मदत करत होता. पण शेवटी इंग्रजांच्या माऱ्यापुढे गडकऱ्यांचा निभाव लागला नाही. इंग्रजांनी भुदरगड जिंकताच गडाचा महादरवाजा व तटबंदीचा काही भाग पाडून टाकला. तर आपण येऊन पोचतो दूधसागर तलावाच्या शेजारी असलेल्या महादेवाच्या दुसऱ्या मंदिराजवळ. दूधसागर तलावाच्या शेजारी असलेले हे महादेव मंदिर प्रेक्षणीय असून आपले लक्ष वेधून घेते. हे मंदिरसुद्धा हेमाडपंथी बांधणीचे आहे. हा नंदीसुद्धा त्या चिऱ्याच्या दगडामध्येच केलेला आहे. दिसते चिऱ्याच्या दगडाला छोटी छोटी भोकं असतात. ही भोकं दिसायला लागलेत नंदीकडे. जसं हा किल्ल्याची तटबंदी पूर्ण चिऱ्याच्या दगडांमध्ये केलेली आहे. हे मंदिर पण बघू शकता तुम्ही. म्हणजे हा चिऱ्याच्या दगडाचा प्रदेश आहे. ह्या किल्ल्यावरती चिऱ्याचा दगडाचा डोंगर आहे. ठीक आहे, तोच डोंगर कापून हे दगड वापरलेले आहेत. अरे वा, आतमध्ये पण एक छोटा छान नंदी आहे. 2 शिवलिंग आहेत. बापरे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक कोणतं तरी पुरातन असावं. ते भग्न अवस्थेत इतर किल्ल्यांवरती आपण जसं बघितलो तसं नाही, ते बरं आहे. दोन्ही आत का असू देत. काय मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा चिरा दगडच आहे. दिसतोय छोटी छोटी भोकं आहे त्याला. तो जेवढं फोडशीला आतपर्यंत तेवढं त्याला आत छोटी छोटी भोकंच मिळणार. हे मंदिर महादेवरायांचं, भोलेनाथांचं. हे समोरचे तलाव प्रशस्त व बांधीव असं दूधसागर तलाव आहे. हे गडाचे प्रमुख आकर्षण आहे. कोणती मूर्ती आहे माहिती नाही, भग्न अवस्थेत दिसते. मला वाटलं ह्याचा वरचा पार्ट आहे, जोडून ठेवावं. नाही, ह्याचा वरचा पार्टच नाही आहे, कुठंतरी हरवलाय बहुतेक. होय, नाही आहे.
कोणत्या देवाचं मंदिर आहे काय माहीत. भवानी देवीचं मंदिर असावं असं मला वाटतंय. हे महादेव मंदिराच्या समोरच आहे. हे जे रस्त्यात दगड घातलेत परत तटबंदीला वापरलेत. हे बघा इथं बाजूनं पण लावलेले आहेत आणि इथं पण हा पण लॅटराईट स्टोनच आहे. आपण चिरा दगड म्हणतो त्याला, आपल्या शास्त्रीय भाषेत जांभ्या दगड म्हणतात. ठीक आहे. हे तळं माझ्या अंदाजान हेच बांधकामासाठी वगैरे खोदून काढलेला दगड आहे आणि हे पाणी पावसाचं साठून एवढं मोठं तळं झालं आहे. हे गणपती मंदिर आहे जे भग्न अवस्थेत आहे सध्या स्थितीला. गडावर अशा भरपूर उद्ध्वस्त वास्तू आहेत ज्या आपल्याला बघायला मिळतात. असा हा बुदरगड किल्ला, त्यावरील दूधसागर तलाव, भैरवनाथांचे अनोख्या पद्धतीने बांधलेले मंदिर, जखुबाईचे कोरीव गुहा मंदिर, अखंड चौफेर तटबंदी, शिवनिर्मित चिलखती बुरुज या सर्व अवशेषांमुळे आजही किल्ला प्रेक्षणीय आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याने मला तुमच्याकडून भरपूर प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.